नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण पुन्हा गाडगिळ अँड सन्स या ठिकाणी आहोत. या ठिकाणी नुकतीच एक चित्रकला संपन्न झालेली, अतिशय अप्रतिम असे विद्यार्थ्यांनी चित्र काढलेले. आपल्यासोबत काही या ठिकाणी आयोजक आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घ्या. सर नमस्कार. खूप छान अशी स्पर्धा पार पडलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. विषयसुद्धा अतिशय छान होता आहे. म्हणजे एवढे छान छान चित्र काढलेत, तर नक्की काय माहिती सांगाल? तर पुन्हा गाडगीळ तर्फे आपण हा कार्यक्रम ठेवला होता. पुन्हा गाडगीळ अँड सन्स हे 1832 पासून आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आहे. आणि पुन्हा गाडगीळ ही एक संस्था नसून प्रत्येक कलागुणांना, सामाजिक कार्याला, सांस्कृतिक कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात साथ देते. तर विद्यार्थ्यांचा कलागुण एक पेपरवर उतरवण्यासाठी खूप सगळ्यांनी मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांनी तेवढ्या चांगल्या प्रतीने प्रतिसाद दिला आहे. त्यांची कलाशक्ती किंवा त्यांच्या प्रत्येकातला गुण हा कागदावर उतरला. तर त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद आणि पालकांचेही धन्यवाद की त्यांनी विद्यार्थ्यांना इथे आणून आपल्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तयार केलं. बरं, आता आपल्या किती शाखा आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी? आमच्या टोटल समजा 34 शाखा आहेत. आपली ही 31वी शाखा आहे. आपल्याला 1 वर्ष इथं पूर्ण झालं आहे. तर या 1 वर्षात सगळं पुन्हा गाडगीळ सन्सचे जे आपले कस्टमर आहेत त्यांनी आपल्याला खूप छान प्रतिसाद दिला आहे. आणि प्रत्येक गोष्टीत किंवा आपण जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमांना सहभाग घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत केलेली आहे, साथ दिली. ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आणि वेगळं पण काय आपल्या पुन्हा गाडगिळीचं एक वेगळं पण असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातले जे उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आम्ही सगळा स्टाफ आवर्जून भाग घेतो. आणि रेणू काकू आणि आपले अजित काका जे या संस्थेचे मालक आहेत यांचं तर यांनी सगळं आपलं जीवनच सांस्कृतिक आणि समाजासाठी वाहून दिलेलं आहे. त्यांनी एक जपुर्झा म्हणून एक खूप छान पद्धतीने एक दालन तयार केलेलं आहे. तिथे सगळे जे जुन्या पद्धतीचे जे दागिने असतात किंवा जे काही अँटिक दागिने आहेत किंवा वेगवेगळे चित्र आहेत जे जुने कलाकारांनी काढलेले त्या सगळ्यांचं एक एक्झिबिशन भरून एक मोठं हे दालन तयार केलेलं आहे. ओके सर, धन्यवाद. ॲक्च्युली आमचं गाव तुळजापूर आहे आणि ते कंपनीमध्ये असल्यामुळे जॉब करत असल्यामुळे इथंच वास्तव्यात आहे. हां, यस. तरी इथं सांगायचं म्हटलं तर सर्व लहान मुलांचं आहे ना कौतुक केलं पाहिजे आणि त्यांची जी कला आहे ती इथं त्यांच्या हातातून दाखवण्याची त्यांना संधी भेटली आहे. ती पुण्यामुळे तर PNGमुळे. तर PNGचे खूप चांगले कार्यक्रम असतात. PNGमुळे मुलांना वाव मिळतोय. त्याच्या अगोदर पण PNGनी कलापिनीमध्ये नाटक दाखवण्याचा प्रयत्न केला चांगला आणि सर्वांना ते मोफत होता. तरी PNGचे खूप खूप धन्यवाद. असेच कार्यक्रम घेत नमस्ते. खूप अतिशय छान आर्ट, कलर्स नाही का, आणि कलर आर्ट हे भावनांचं प्रदर्शन करायला नाही तर भावना ज्या कुणालाही कळत नाही त्या अगदी शांतपणे निवांतपणे मांडण्याचं ठिकाण म्हणजे कला. आणि ह्या दृष्टीतून प्रत्येक कलाकार ज्यामुळे बागेमध्ये फक्त गुलाब पाहूनच कंटाळा येतो, सारखा गुलाब बघितला की, पण जेव्हा आपण बागेतली सगळी रंगीबेरंगी फुलं बघतो ना तेव्हा त्या बागेचं सौंदर्य खुलते. तसंच तो इथं जो प्रत्येक विद्यार्थी आहे, जो प्रत्येक कलेला बसलेला स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, त्याची प्रत्येक कला म्हणजे जो बाग आहे त्याचं प्रत्येकाची जी आर्ट आहे ती त्या बागेतली एक छान फुलं आहे. आणि प्रत्येक फुलाचं अस्तित्व असते आणि त्याची किंमत वेगळी असते आणि ती त्या वेळेला ते दाखवून देत असतं. म्हणून तुमच्या नंबरसाठी नाही तर बिलकुलात जगण्यासाठी कला असली पाहिजे माणसाच्या आयुष्यात. आणि ती तुम्ही सगळेजण ते कलाकार आहेत. जर मी विशेषतः यांचे आभार मानते PNG ज्वेलर्सचे, ज्यांनी आपल्या तळेगावमधील कलाकारांची कला मांडली, त्याला प्रोत्साहन दिलं. जपुर्झा त्यांचं एक आहे आर्ट कलेचं आर्ट दालन आहे, तिथं सुद्धा मी भेट दिलेली आहे. अतिशय सुंदर कलेला जो ग्रामीण कला आणि परंपरागत कला आहे ते अतिशय सुंदरपणे जपुर्झामध्ये त्यांनी जपलेले आहे. अतिशय छान उपक्रम आहे. तळेगावकरांना अशीच संधी नेहमी देत राहा. त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव लक्ष्मण कुबे.
ती कधीच बसत नाही. आडनाव कुठे माझा मुलगा याच पूर्ण गाडीमध्ये काम करतो. माझी नात आहे इकडे. या परीक्षेमध्ये जो कोणी पहिला नंबर फर्स्ट क्रमांक त्याला माझ्यातर्फे 500 रुपये. सॉरी, 5वी ते 7वी जो गट आहे त्यामध्ये माझी नात आहे म्हणून मी तिथे नाही. आपल्याला एक छोटी गोष्ट सांगतो फक्त. चित्रकला हे सोपं काम नाही. मगाशी आम्ही जे बघत होतो ना, आपल्या मनातल्या गोष्टी ज्यावेळेला पेपरवर येतात ना, प्रत्येकाला माईकवर बोलता येत नाही माझ्याकडे. पण चित्रकलेच्या माध्यमातून म्हणा तर तुमच्या मनातल्या गोष्टी ज्यावेळेला पेपरवर येतात ते माध्यम इतकं सशक्त आहे की आपण सगळ्यांचे काय काम बरोबर बघतोय. ऑफिशियली आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेला मी अजूनही तुम्हाला काही गोष्टींची माहिती करून देईन आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे बापरे, हे खूप मोठं काम आहे चित्रकलेचं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. जगन्नाथपुरी माहिती आहे? जगन्नाथपुरी माहितीये काय? जगन्नाथपुरीला काय? जगन्नाथपुरीला काय? जगन्नाथपुरी माहिती? जगन्नाथपुरीला काय माहिती? हा बोल. जय जगन्नाथ म्हणजे कोण? कृष्णाचं मंदिर आहे. आता त्या जगन्नाथपुरीच्या मंदिराची गोष्ट अशी आहे की तिथे एक दिवस त्या तो राजा कृष्ण भक्त होता आणि एक दिवस एक शिल्पकार तिथं आला आणि तो म्हणला मला इथं मूर्त्या घडवायच्यात म्हणला. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. तिथं 3 मूर्त्या आहेत. भगवान कृष्ण, सुभद्रा आणि बलराम, म्हणजे 3 भावांच्या मूर्त्या आहेत ना, बहीण आणि भाऊ, बरोबर ना. काही ठिकाणी राधाकृष्ण असतं, कुठं राम, सीता, लक्ष्मण अशा पद्धतीचं आहे. या 3 भावांचं आहे. आणि तो म्हणलं मी ज्यावेळेला एक काम करेन ना त्यावेळेला मला कोणी मध्ये डिस्टर्ब नाही करायचं, कोणी त्रास द्यायचा नाही. आणि त्याने काम सुरू केलं. सुरू केल्यानंतर मला 21 दिवस मी हे काम करणार आणि त्या याच्यामध्ये मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही. पहिले काही दिवस शांततेत गेले. ओडिसा राज्याची भुवनेश्वर नावाची जी काही राजधानी त्याच्याजवळ असलेली ही पुरी, पुरीला समुद्र किनारा आहे आणि ते सुरुवात केल्यानंतर 10 दिवसापर्यंत सगळं शांत. राजाला वावा छान चाललंय सगळं. 11व्या दिवशी जोरदार आवाज यायला सुरुवात झाली, जोरात आवाज. आणि मग त्या सगळ्यांना असं वाटलं काय होतं काय नाही. 12व्या दिवशी परत त्याच्यापेक्षा जास्त जोरात असं करत करत 15व्या दिवशी खूप मोठ्याने आवाज यायला सुरुवात झाली. आणि नंतर असं लक्षात आलं आता हे काय ऑफिस काय करतायत. त्या राजाला भीती वाटायला नाही. तरी आपण कसं तरी दम धरला. 16व्या 17व्या दिवशी त्याला लक्षात आलं की अरे हे काही खरं नाही. आणि मग तो मंदिराच्या जवळ गेला आणि त्या मंदिराचा दरवाजा त्यांनी उघडला. तो शिल्पकार तिथंच होता आणि तो शिल्पकार म्हणला राजा मी तुला सांगितलं होतं दरवाजा उघडायचा नाही. आता माझं काम म्हणलं अर्धवट आहे. आणि त्या ज्या मूर्ती आहेत त्या तशाच आहेत. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं की त्या मंदिरावरचा जो ध्वज आहे तो वाराच्या दिशेने उलटा फिरतो. वारा जर या दिशेने फिरत असेल तर ध्वज उलटा फिरतो. खिचडी तिथं बनवतात. त्या देवाला खिचडी आवडते आणि खिचडीचा वरचा जो पात्र आहे जेव्हा खाली शेकोटी जेव्हा गॅस लावतात तर सगळ्यात पहिल्यांदी वरचं पात्र ते शिजत नाही, वरचं पात्र शिजतं. त्या मंदिरावर एक पक्षी किंवा असं काही जाऊ शकत नाही. ते वैशिष्ट्य. आता मी तुम्हाला सांगायचं का आता शिल्पकला ही आपल्या जवळची आहे. आणि नंतर ज्या वेळेला त्या राजाने त्या शिल्पाला बघितलं तेव्हा असं त्याला वाटलं की प्रत्यक्ष देव त्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय. सांगायचा मुद्दा असा की भारतामध्ये ही शिल्पकला इतकी समृद्ध आहे, ही जी कला इतकी समृद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या जवळ एक खिद्रापूर नावाचं गाव आहे. कोणाला माहिती आहे खिद्रापूर? कोल्हापूरचं कोण आहे? कोणीच नाही. त्या खिद्रापूरच्या इथे एक मंदिर आहे. ते मंदिर अवश्य बघायला जा. त्या मंदिराच्या वरनं ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला चंद्राचा जो प्रकाश पडतो
तिथं सभामंडप आहे. सभामंडप हेमाडपंथी. आता तुम्हाला कोण इंग्लिश एवढं मराठी बोलतोय? हेमाडपंथी म्हणजे जुनं अशा पद्धतीचं असं बसक पद्धतीचं मंदिर आहे. आणि ज्या वेळेला तो चंद्राचा इथं पडतो पौर्णिमेला, तो बरोबर तेवढा फोकस पडतो आणि तिथं हर आणि हरी म्हणजे महादेव आणि कृष्ण या दोघांची लिंग आहे, जसं शिवलिंग आहे. आणि मे महिन्यामध्ये साधारण 3-4 मेला तिथं बरोबर असं एक सूर्याची तिरीप पडते आणि तिथं सोन्याची ती दोन्ही लिंग आपल्याला बघायला मिळतात. तो एक फिजिक्सचा चमत्कार आहे. फिजिक्सचा चमत्कार आहे. फिजिक्स आपण फिजिक्स शिकतो ना शाळेमध्ये, आणि ते काही हजार वर्षांपूर्वी केलेले आहे. यादवकालीन मंदिर आहे. आवर्जून बघायला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपण कोल्हापूरला जातो, अंबाबाईचं दर्शन घेतो, तिथनं जवळ ते कर्नाटक बॉर्डरला आहे. का सांगतो? तुम्ही सगळे कलाकार आहात. आपल्या आईवडिलांना सांगायचं की या गोष्टी आपल्याला बघायच्या. जमलं तर नक्की जा. परीक्षण झालंय.